हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। रमी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार, दोषी आढळल्यास राजीनामा देईल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। आपल्याला रमी खेळता येत नाही, आरोप बिनबुडाचे, ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही, माणिकराव कोकाटे यांचा इशारा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाकडून आश्चर्य व्यक्त, तर काही नेत्यांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित। न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं, जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा, प्रस्ताव स्वीकारल्यामुळे सरकारची नाराजी ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस, देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये तर अजित पवार पुण्यामधल्या फार्म हाऊसवरती असणार। दोन 2006 मधल्या मुंबई साखळी स्फोटांच्या संदर्भात हायकोर्टाच्या निकालाला सरकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान, तातडीनं सुनावणीची मागणी, 24 जुलैला होणार सुनावणी। 2006 मधील साखळी बॉम्बस्फोटामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, 9 जण कारागृहाच्या बाहेर, अमरावती जेलमधून 4घांची, नागपूर नाशिक जेलमधून प्रत्येकी 2घांची, तर पुण्याच्या जेलमधून एकाची सुटका। सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी, मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना। विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, नदी ओढे दुथडी भरून, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीमध्ये पूरस्थिती, अनेक मार्ग बंद। नालासोपाऱ्यामध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या, मृतदेह घरामध्येच पुरून टाईल्स बसवल्या, पत्नीच्या मोबाईलमधल्या संशयास्पद मेसेजमुळे खुनाचा उलगडा, पत्नीला बेड्या, प्रियकर पसार।